तो डायरेक्ट 8-9 सांग भाऊ नको आलो तर लवकर पर्यंत म्हणा कारण की आता आपल्याला हर हर महादेव भावानो, जय शिवराय, जय जिजाऊ, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आत्ता आम्ही स्वर्गात आलो आहे. स्वर्गात भावानो, हे बघा स्वर्ग. तर आज मी एवढा हॅपी आहे ना मित्रांनो, जबरदस्त. कारण मी स्वर्गात आलं तर तुम्हाला स्वर्ग बघायचं आहे काय, तर चला या तुम्ही सुद्धा स्वर्ग बघायला. तर मी जाणार आहे आता वरती स्वर्गामध्ये. आहे आपला रायगडचा किल्ला आणि मी आहे आणि माझ्यासोबत आपले नेहमीचेच गँग आहे. तर गँग ते वरती गेले आहे आणि मी खाली एकटाच आहे. तर एवढा खुश आहे की आज मी. तर चला भावानो, खूप वेळ झाला आहे, 2 वाजून गेले आहेत आणि मी ब्लॉगला आता सुरुवात करत आहे. कारण घरून 10:30च्या दरम्यान निघालो. आत्ता 2 वाजून गेलेत आणि मी आत्ता पोचलो आहोत. तर गँग कुठे गेले? गँग काय आपल्याला अजून दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज के. तर भावना हे बघा, हेच आपली नेहमीची गँग आहे की तुम्ही प्रत्येक व्हिडिओजमध्ये हे गँग बघत असता. जस्ट मी आत्ता एंट्री मारलं आहे तरी पण मी एवढा थकलो आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा बोल की, गाणं बोल ना. हा थकलो पार. तर कोण पहिल्यांदा येत आहे आपल्या गडावरती? हा पहिल्यांदा चढते. पहिल्यांदा तर एवढी हालत बेकार झालं आहे की लय बेकार झालं आहे हालत की बोलायला सुद्धा अवघड जात आहे. तर दम लागला ना? हो, अजून तर जायचं आहे, बाकी जायचं आहे. जास्त ह्या मॅडमला हौस होते. पण पण काय हा. चाल जास्त हौस होते ना. चला आता. तर मंडळी, आता पावसाने पण सुरुवात केली आहे. हा चला चला. फाट चला. हा अडीच वाजलं आहे. आपल्याला एवढ्या वरती जाऊन छान परत यायचं आहे म्हणून बोलतोय लवकर लिंगा. हा त्या घरून लवकर निघाला असता आपण लवकर पोचलो असतो. तर या ग्रुपमधला एक माणूस कमी आहे, जे सगळ्यांचे बॉस. हां, तर त्याच्यामुळे जे आपली पब्लिक आहे त्यांचा मूड ऑफ झाला आहे आणि माझा पण मूड ऑफ झाला आहे. कारण ते असते तर आणखी मजा आली असते. हां, आवाज गेला. निकिता बोलते इकडे आवाज गेला आहे. हां, पायऱ्या चढून. हां, तर मंडळी, मी खूप वेळा आलो आहे रायगड किल्ल्यावरती आणि या ठिकाणचा मी अगोदर आपल्याच चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केला आहे. तर आज माझा पुन्हा इकडे येण्याचा जो चान्स मिळाला आहे, ते जे आपली मंडळी आहे त्यांच्याचमुळे इकडे येण्याचा आपल्याला पुन्हा चान्स मिळाला आहे. हां, जाम भारी वाटते. हा काय आहे, घासा सुकला. आपला जिल्हा बघायचा होता ना. हां, बघितला नाही अजून, खूप काय आहे वरती.
हा अवतार बघा कसला झालाय बेकार. असा कोरडा पडलाय. आता इथे लिंबू पाणी पित आता मी आज ऑर्डर दिली आहे. बेकार घसा कोरडा पडला की बोलू शकत पण नाही. हा हालत खराब झाले. एलर्जी येते काही नाही. हा वरती त्याची पाण्याची बॉटल आहे ना किती रुपये असणार आहे? किती रुपये असणार आहे? हा 30 रुपये नाही. तर भावाने बघा हे पाण्याची बॉटल ते गडावरती 40 रुपयाने विकली जात असते. 40 रुपये पाण्याची बॉटल आहे. भावाने ते स्वागतासाठी माकड बसले आहेत. हा निकिताचं जोरदार स्वागत. हा बेकार आहेत दात इचकून दाखवतात. इथले जे माकड आहेत ना रायगड किल्ल्यावरची हे डेंजर आहेत. हातामध्ये जर आपले खाऊची पिशवी किंवा आपली बॅग वगैरे असली तर ते हिसकावून घेऊन जात असतात. आणि आपण जर दगड उचलला ना त्यांना मारण्यासाठी डायरेक्ट अंगावरती येतात. हां हां बेकार हालत झाले. कुठे गेलं बस. तर हे बघा भावांनो ह्यांना फिरण्याची गड फिरण्याची जास्त हौस होते. आणि साधी बॅग पण फिरू शकत नाही. त्या पाण्याची बॉटल पण घेऊ शकत नाही. पाण्याची बॉटल सुद्धा माझ्याकडे आता बेकार झालं. हा बघा कशा पळतायत. मी जाईन ना काय झालं जमलंस परत एनर्जी संपली आहे माझ्या आता. तर मंडळी पब्लिक बघा पब्लिक एवढे आहे ना पब्लिक आहे. पब्लिक पूर्ण आपल्याला गडावरनं खाली येताना दिसत आहे. आता आपण उभे जात आहोत. तर चला जाऊया आपण. अजून खूप काही आपल्याला वरती बघायचं आहे खूप फिरायचं आहे. कसा वाटतोय स्वर्ग भावानं आपला एक नंबर. कसला आहे नजारा. चला काकडे आहे वाकडे तिकडे एकदम फ्री मध्ये. वरती नाही काकडे. चला तर आता आम्ही जो मुख्य प्रवेशद्वार असतो तो क्रॉस केला आहे. आणि त्या ठिकाणी एक वरती जाण्याच्या अगोदर आपल्याला तिकीट काढावं लागतो. आणि ते आपण तिकीट काढले आहेत. तर पर पर्सननं एका व्यक्तीमागे 25 रुपये तिकीट आहे. तर हे तिकीट आपण सांभाळून ठेवावं लागतं ना. इथे संध्याकाळी ते परत घेतले जातात. भूक लागली तर जिरला ना. माझी हालत काय झालं असेल. आपण सगळे सोबतच आपण जेवतो. तुम्ही जेवलं का जास्त नाही मग. आणि त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजे मी झोपलो नाही. तर मी रात्रभर असं जागत होतो. 5 वाजता झोपलो सकाळी आणि 6:30 वाजता उठलो. आणि
आणि या एवढ्या थकल्या आहेत की साधी पाण्याची बॉटल पण फिरू शकत नाही. हा? साधी जी छत्री आहे त्यांच्या हातामध्ये तर ती पण घेऊ शकत नाहीत ते. दादा हा बॉटल घेऊ शकत नाही, त्याला हा वजन तरी पण जातच नाही. तरी पण मी अंकिताला मदत करतोय की जे बॉटल मध्ये पाणी आहे ना तो मी मदत कर. बॉटलमधलं पाणी आहे तो सगळा दादा हा. घेऊन घेतो पोटात. हा मग तो ना मी वजन खाली करतोय ना तुझं. तर मंडळी कमीत कमी पुन्हा 2 वर्षांनी आज परत एकदा किल्ल्यावरती आलो आहे मस्त आंघोळ करू. आणि जे मला आज संधी मिळाली आहे फिरण्याची त्यामुळे आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे मेन बॉस आहेत ते घरी आहेत त्यामुळे आम्ही थोडंसं सॅड आहोत कारण तिचे सगळ्या फ्रेंड इकडे आहेत. त्यांचा पण मूड ऑफ आहे कारण ते नाही त्यामुळे कारण ते असले की त्यांना आणखीन मजा येत असते. काही चक्र आले तर हे बघा मंडळी निकिताला चक्र आले. हां थकले आता बोलते की वरती जायचं नाही इथूनच परत रिटर्न फिरायचं आहे. नाही जायचं आता थोडं. आणि सिरेकाला तर एनर्जी संपली. हे इकडे कासवा चालतात कासव. कारण का अकॅडमीचा स्टुडंट आहे. हां बरोबर त्यामुळेच थकते दोघं पण ना. अकॅडमीचा स्टुडंट आहे. मी पण कशी धावते. धावत चालू शकतो. हां त्याच्याकडे बॅग आहे किती किलोचे एवढूचे. त्याच्यात फोन आहे, सर्वांची फोन आहेत. अजून काय आहे? आता 1 किलो वजन नसेल. मी ना मार बाकी पिशवी. छत्रपती शिवाजी महाराज के आले एलर्जी आले. तर समोर आपल्याला इकडे टकमक टोक आतुरतेने वाट पाहत आहे. चला आमच्याकडे वेळ कमी आहे आणि जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो 5 वाजता बंद होत असतो नाहीतर मग आमचे गडावरतीच वस्ती होईल. चला पटापट चला. दरवाजा बंद झाला ना मग इथेच. हां मग इथेच. गडावरून सगळे मंडळी खाली उतरताना दिसत आहे आणि आम्ही एडे आता वरती जात आहोत. कसा वाटतोय नजारा. एक नंबर भावानो एक नंबर. हो चला चला. तिथे जायचं अजून नको. हो चला. तर हे वरती गडावरती एक पाण्याचा तलाव दिसत आहे. तर भावानं तुम्ही सुद्धा रायगड किल्ल्याला नक्कीच विजिट मारा कारण जर आपण रायगड जिल्ह्यामध्ये राहून जर रायगड किल्ल्यावरती आलात नाही किंवा रायगड किल्ला बघितला नाही तर आपला रायगडमध्ये राहून काहीच उपयोग नाही असं तर मला वाटत आहे. रायगड गाईड हो नो आम्ही फायनल आता पोचलो होतो वरती गडावरती आणि खूप वेळ झाला आहे आणि आमच्याकडे आहे फक्त आता अर्धा तास. समोर इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी दिसत आहे. एवढी हालत बेकार झाली ना तर जे शब्द आहेत ना ते सुद्धा बाहेर व्यवस्थित पडत नाहीत. आणखी झालं
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हा चला दर्शन घेऊया. तर भावानं आपला आता फायनल दर्शन पण झालं आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. हां वेळ कमी आहे तर त्यामुळे मी आजच्या व्हिडिओजमध्ये जेवढा कवर करता येईल तेवढा मी कवर करणार आहे. तर चला आपले मंडळ पुढे गेले. आतमध्ये धुका बघा किती वाटतंय नाही. एक नंबर. कसा वाटतोय. तर हा आहे आपला बाजार बुधवार पेठ. हां या ठिकाणी पहिला बाजार भरायचा आणि जे आपले शिवाजीराजे हे घोड्यावरूनच ह्या ठिकाणी खरेदी करत. तर आता आम्ही चाललो आहोत मित्रांनो टकमक टोकाकडे, कारण आमच्याकडे फक्त आता 1 तास फक्त शिल्लक आहे आणि 1 तासामध्ये आम्हाला टकमक टोक बघून छान परत जायचं आहे. नाहीतर मग मेन प्रवेशद्वार बंद होणार आहे 5 वाजता. आपण बरोबर आलो असतो, वेळ झाला घरी. जास्त वेळ कोणी अंकिताने केला ना. हां हां तरी पण लेट अंकिताने कमीत कमी 3 ते 4 ड्रेस चेंज केले असतील. हां थोडं ते ह्याच्यात माझी कपड्याची व्हिडिओ नको काढायला. बेकार टाइम घालवला तिने. चला निकिता गाणं बोलणार होती ना, बोल ना बोल. हा आता गड उतरलं तेव्हा बोल ना, जोरात बोल. हा बोलतो. हा सर्व बोला. हा बोला चला. जोरात बोल की. रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. तर मंडळींना आम्हाला खूप टाईम झाला, तर त्यामुळे आम्हाला वरचा काय जास्त आम्हाला बघता आलं नाही. आम्ही टकमक टोकाकडे जायला निघालो होतो, परंतु तिकडे पण आम्हाला जायला भेटला नाही. तर आता ना आम्ही वरून पार खाली आलो आहोत. माकडं पायऱ्या चढून थकले, आता खाते तिकडे मका. तर मंडळी मी सुद्धा इकडे मका खातोय, तर या मका खाण्यासाठी. कसा वाटला अनुभव. हा मस्त. घरी चला, घरी उद्या उठशीव. चला भेजायचं काय. हा इकडे बघा. मागाशी भेजायला मन करत होता ना. तर मंडळीनं मागाशी जेव्हा आम्ही खालून वरती आलो ना तेव्हा भिजायला मन करत होतं, आणि आता थोडे भिजलत ना तर एवढा गार लागतोय ना, लय बेकार. कसला नजारा आहे.
ती जातच म्हणते. तिकडे मार, तिकडे तिकडे. काय काय घेते बोलायच भूक लागले वाटतं ना. सर्वांना घेते सर्वांनी हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हां ठीक आहे चला घेतो. कसला दिसते नजारा जबरदस्त. एक नंबर हे उचल खाली निकिता एकदम जिरला जिरला ना सगळं. आणि तर मका खाल्ला म्हणून चालतंय मग. येलाची पार गेले तर मंडळी आता आमचे थकले आहे. हां काय उचलते वरते. मंडळी पार दिवसभर चालून चालून थकले आहे. जे काय खाल्लं होतं ते सगळं गेलं जिरलं. अनिताची हालत बेकार झाली ना. हां अंकिता अनिता हां या दोन्ही नाही अंकिता आणि अनिता या दोन्ही सख्या सिस्टर आहेत ना. आणि नाव पण सेम आहे. हां अनिता आणि निकिता सॉरी नावं पण डेंजर आहेत. तर सांगा आजचा आपला गडावरचा प्रवास कसा झाला. मस्त झाला. नक्की हो मजा आली काय. हो मजा आली. कोणा मजा आली. मजा आली. हां तर अजून थोडा लेट आलो असतो मग आणखीन मजा आली असते ना. हो जास्त काय फिरायला भेटलाच नाही. नाही बघितलं तरी टाकमग तो बाकी राहिलाय. नेक्स्ट टाइम बघू. हां आता परत कधी येणार आहेत. पुढच्या हां पुढच्या वर्षी हां पुढच्या वर्षी लवकर या. वर्षी तर चला मंडळी आता आम्ही चाललो आहोत घरी. कारण खूप वेळ झाला आहे आम्हाला. आणि अजून आम्हाला कमीत कमी 150 ते 160 किलोमीटर आम्हाला अंतर पार करायचं आहे. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. कारण थकलो आहे पूर्ण गड चढून. तर त्यामुळे ना पार मूड पण माझा ऑफ झालेला आहे. चला सगळ्यांनी बाय करा. तर चला मित्रांनो बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हां आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईकसुद्धा करा. कारण मित्रांनो यूट्यूबर बनणं म्हणजे हे गोष्ट सोपी नाही आहे. कारण एका व्हिडिओज मागे खूप मेहनत घ्यावं लागत असते. तर आजची व्हिडिओज आपले आवडले असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर चला बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये.